गेल्या आठवड्यामध्ये आमच्या एका मुलाने त्या व्यापाराच्या कानाखाली मारली, कारण तो मराठीला अपशब्द बोलला। मराठी गाई भाड लेणे, मराठी का क्या काम है। आमचा GR रद्द झाला हिंदीचा म्हणून आम्ही जल्लोष करत होतो। मराठी एकीकरण समितीच्या या नावामध्ये शब्द आहे एकीकरण, आणि आम्ही तोच करतोय। तो आज सगळ्या महाराष्ट्राने नव्हे पूर्ण देशाने पाहिलेलं आहे। मराठी एकीकरण समितीने जे आंदोलन पुकारलं होतं ते कुठेतरी यशस्वी झालंय का? नक्कीच यशस्वी झालं। प्रशासनाने शासनाने दडपशाही केली, आणीबाणी आणण्याचा प्रयत्न केला। माझ्यासह सर्व पक्षाचे माझ्या सहकार्यांना बंदिस्त केलं। या मोर्चामध्ये येण्यापासून मज्जाव केला गेला, मला अटक करून ठेवली गेली होती। परंतु या मराठी रक्तामध्ये गनिमी कावा आहे। तो गनिमी कावा वापरून असंख्य हजारोच्या संख्येने मराठी माणसं या ठिकाणी उपस्थित झाले आणि हजारोच्या संख्येने हा मोर्चा यशस्वी झालेला आहे। पण काय सांगाल, कुठेतरी मराठी हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मराठी लोकांनी हा आंदोलन केलं होतं, पण त्याला मनसेची साथ आणि शिवसेनेची साथ होती। यानंतर मीरा भाईंदर किंवा महाराष्ट्रामध्ये काही बदल दिसेल का? ही सुरुवात आहे। मराठी एकीकरण समितीच्या या नावामध्ये शब्द आहे एकीकरण, आणि आम्ही तोच करतोय। तो आज सगळ्या महाराष्ट्राने नव्हे पूर्ण देशाने पाहिलेलं आहे, आणि सकाळपासून सगळ्या माध्यमावरती दिसतंय की मराठी माणूस कसा एकवटलेला आहे। हेच आम्हाला सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही विभागलेला असाल तोपर्यंत असे आमदार छुटभय्य नेते उठणार आणि तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील। तुमच्यावरती हे परप्रांतीय बाहेरून आलेले त्यांच्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला दाबायचा प्रयत्न करतील। म्हणून तुम्हाला पक्ष जात धर्म हे न बघता मराठी म्हणून एक येणं गरजेचं आहे, आणि ते आज या मीरा भाईंदरमध्ये दाखवलं गेलेलं आहे। पण काही सत्ताधारी खासदारांकडून अशी पण टीका करून म्हणजे म्हणण्यात आलेलं आहे की आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करून दाखवा। काय सांगाल त्यावर? हे जे राजकारणी आहेत ना, हे मुद्दामून महाराष्ट्राला डिवसलं जात आहे। हे राजकारणी राजकारण करतायत। त्या राजकारणाच्या मागे एक तुम्हाला सांगतो, एवढी हिंमत कोणी करू शकत नाही। परंतु आमचे जे राज्यकर्ते आहेत ना, यांना मराठीचं प्रेम शून्य आहे, यांना महाराष्ट्राचं प्रेम शून्य आहे। ज्यावेळेस म्हणजे सर्व राज्य भाषिक प्रांतरचनेनुसार स्थापन झाले, महाराष्ट्राला उशीर का लागला? कारण त्यावेळेस देखील आमच्याकडे असे सखा पाटलासारखे लोक होते, आणि आजही ते राज्यकर्ते आहेत। म्हणून आमच्या महाराष्ट्राबद्दल आमच्या मराठी भाषेबद्दल बोलण्याची यांची हिंमत होती आहे। जर शासनामध्ये हिंमत आहे, गृहमंत्री जे असतील आमचे, त्यांनी या सर्व शब्दांचा या सर्व वाक्यांचा शोध घेऊन जे मंत्री जे खासदार आहेत आमदार आहेत ज्यांनी मराठी भाषेबद्दल मराठी राज्याबद्दल वाईट शब्द वापरलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करून दाखवावी। पण मराठी एकीकरण समितीची काय भूमिका असेल अशा लोकांवर जे मुजोरी करतात, जे विरोध करतात मराठी न बोलण्यात? राज्यामधले जे असतील त्यांना आम्ही धडा शिकवणार, परंतु त्यांची वेळोवेळी आम्ही असे एकजुटीने ऐपत त्यांची जी आहे ते भीक मागायला पोट भरायला या राज्यामध्ये आलेत, त्यांनी तेवढंच करावं हे आम्ही त्यांना वेळोवेळी सांगू। परंतु बाहेर राज्यामध्ये बसून कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात बसून लपवून छपून एखादा व्हिडिओ करून गरळ ओकत असतील तर त्यांना आम्ही तिथपर्यंत जाऊन देखील पकडू शकतो, हे देखील त्यांनी नोंद घ्यावी। गेल्या आठवड्यामध्ये आमच्या एका मुलाने त्या व्यापाराच्या कानाखाली मारली, कारण तो मराठीला अपशब्द बोलला। मराठी गाई भाड लेणे, मराठी का क्या काम है। आमचा GR रद्द झाला हिंदीचा म्हणून आम्ही जल्लोष करत होतो, आणि म्हणून त्याला 4 थपड्या मारल्या। या मारवाड्यांनी दुसऱ्या दिवशी चार थपड्यांच्या बदल्यामध्ये मोर्चा काढला। गरज होती मोर्चा काढायची, गरज नव्हती। आज किती वर्ष आम्ही लोक गुण्या गोविंदाने या महाराष्ट्रात या मीरा भाईंदरमध्ये राहतोय, आणि त्याचा आम्ही म्हटलं आपण मराठी लोकांनी दाखवायचं आमची पण काय एकी आहे ती। पण या पोलिसांनी या शासनाने हा मोर्चा चिरडायचा प्रयत्न केला, आम्हाला परवानगी दिली नव्हती, पण आम्ही इतकी हे करून दाखवलं, एकी दाखवली आमची, आणि आजचा हा मोर्चा 100% यशस्वी झालेला आहे। पण काय वाटतं, म्हणजे कुठेतरी परप्रांतीय लोक किंवा अमराठी लोक मराठी बोलायला टाळत होते, म्हणजे विरोध करत होते, तर या मोर्चानंतर मनसे आणि शिवसेनेचे या मोर्चानंतर ते बघायला मिळेल का? नाही, आम्ही एकत्र झालेलोच आहोत। मी काय म्हणते, ज्या वेळेला समोरचा मुलगा येत नाही ना त्याला हिंदी मराठी बोलायला, मी सांगते बाबा शिक, पण तू जर बोलशील मराठी गाई भाड लेणे, मराठी तेल लगाने गई, मराठीचा अपमान करशील, मराठीला अपशब्द बोलशील तर तुला असंच कान पटवलं जाईल।
पटवलं जाईल, नक्की कान पटवलं जाईल. पण एकीकडे सत्ताधारी खासदार किंवा आमदारांकडून मोर्चावर आणि मनसेवर कुठेतरी टीका होत आहे. टीका करणारच ना दादा, टीका ही होत आहे. जर मराठी माणसाची अशी गळचेपी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मराठी माणसं आम्ही रस्त्यावर उतरणार, अशी आंदोलनं होणार, अख्खा महाराष्ट्र पेटेल. ही ठिणगी पडलेली आहे मीरा भाईंदरमध्ये आता.